तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवणकर ट्रॅव्हल विथ योगेश चंदवणकर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. तर आज आपण जाणार आहोत 2026 काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. खूप मस्त असणार आहे. यंदाची थीम काय आहे ते तिथे गेल्यावर कळेल आपल्याला, पण यूट्यूब शॉर्ट्समध्ये किंवा इंस्टाग्राम रील्समध्ये जे बघायला भेटतं त्याच्यावरून तर कळालं की यंदा काहीतरी वेगळं असणार आहे. तर तिथे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला रजिस्टर करून जायला लागेल. एंट्री फ्री आहे, पण तुम्हाला रजिस्टर करून जायला लागेल डिस्ट्रिक्ट ह्याच्यामधून. डिस्ट्रिक्ट जो ॲप आहे झोमॅटोचा, त्याच्यावरून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या ह्याची लिंक देतोच. आणि त्यानंतर मग तुम्हाला सगळं इझी पडेल. पुढे तिथे गोंधळ घालायची गरज नाही मग, कारण लास्ट वेळा खूप गोंधळ झालेला तसं तिथे. तर या चला आपण जाऊया काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. काय काय नवीन बघायला भेटतं ते बघूया. आणि सगळ्यात पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पुढच्या अशाच कॉन्टेंट बघण्यासाठी. आणि आपण आत्ता निघूया डायरेक्टली काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. बाय. ओके, तर तुम्ही CSTवरून येत असाल तर CST स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला बसेस भेटतील. त्यांना सांगा की काळा घोड्याला उतरायचं आहे, ते तुम्हाला बरोबर काय ते हे सांगतील की कुठे उतरायचं आहे. गेटवे ऑफ इंडियाला जातात ना, ते वाले बसेस पकडा, इझी होईल तुम्हाला. ओके, सो एंटर केल्या सगळ्यात पहिलं तुम्हाला दिसतं आहे ते आहे हे बघा. हे आपण बघूया की सगळं इथे कुठे लिहिलेलं आहे काय, बट मोस्टली इथे हे गेम्सचं सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे हा PCO बॉक्स. पूर्वी होता, तुम्हाला आठवत असेल तर. इथून तुम्ही कॉल्स करू शकतात एकेकाळी कॉईन टाकून. त्याच्यानंतर पुढे हा आहे श्रिंक, जो त्याचं स्ट्रक्चर हा लोखंडाचा आहे आणि आतमध्ये बॉटल्स आहेत की ज्याला नेटनी पॅक केलेला. हे बघा, आपण वाचूया एकदा. द लास्ट कॅच. पुढे आहे त्यानंतर याला बघूया पुढे काय लिहिलेलं आहे ते. सो एक माणूस आहे ज्याला काच लावलेले आहेत आणि त्याचे केस आहेत ते वायर्सनी केलेले आहेत. मस्त काम केलेलं आहे. थोडंसं असं स्टोनेज टाईप दाखवलं. या पुढे पुढे बघूया काय आहे. स्कूल ऑफ डिझाईन. एक मस्त घोडा केलेला आहे ज्याने कानामध्ये इयरफोन्स घातलेले आहेत. मस्त केलेलं आहे, मस्त केलं आहे काम याच्यावर. एक 360 तुम्हाला दाखवतो तो अख्खा कसा आहे. तर असा आहे हा घोडा. पुढे आहे काय ते पहिले लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे थोडंसं. खूप सुंदर डिटेल वर्क आहे. मस्त पेंटिंग्स आणि हे केलेलं आहे. उमा महेश्वर, खालती महिषासूर मर्दिनी आहे. चंद्रदेव,
पुढे हा कळत नाही कोण आहे. पोपटावर असं पोपटावर आहे तर माझ्या मते कामदेव असावं. गणपती बाप्पा, सिद्धिबुद्धीसह आणि लक्ष लाभ असे आहेत वाटतं. हे बघा, हे स्कॅन करा ह्याच्यावर अगर काही असेल तर. अजून एक इथे महिषासुरमर्दिनी आहेत, 2 आहेत ॲक्च्युली. आणि गणपती बाप्पा, शंकर पार्वती आणि नंदिकेश्वर आणि आपला मूषकराज. या पुढे पुढे जाऊया, पुढे बघूया काय आहे. कर्मा युगाचं दाखवलं है इथे. देव और असुर अलग अलग लोगों में रहते थे, जैसे देवलोक और असुर लोग. उसके बाद इन त्रेता युग दे स्टार्टेड लिविंग इन अ सेम वर्ल्ड लाइक श्री राम एंड रावण. उसके बाद इन द्वापर युग दे स्टार्टेड लिविंग इन सेम फैमिली लाइक पांडवास एंड कौरवास. एंड these 3 clocks represent past, these clocks represent the present. Today we live in Kali Yuga in which the असुर and देव एक ही शरीर, एक ही आदमी में वास करते हैं. लाइक धैर्य, सत्यता और करुणा और लालच, ग्रीड, ईगो सब एक ही शरीर में होता है. एंड इन्हीं कहानियों के अनुसार आगे जाके आएगा प्रलय, जिसमें सब डिस्ट्रक्शन होगा, जिसमें कली नाम का एक असुर जन्म लेगा और उसको मारने के लिए कल्कि नाम के भगवान प्रकट होंगे और इस पूरे धरती का अंत करेंगे टू डिस्ट्रॉय दैट ऑल द नेगेटिव एनर्जीज. और इस पूरे धरती का वापस पुनर्जन्म होगा. सो जस्ट और ये लूप चलता रहेगा. So just to contradict that situation, we invented a new युग which is अनंत युग. If आज के कलयुग के बाद अगर हम अच्छे से जिए, एक दूसरे के साथ अच्छे से रहे, तो मे भी उस प्रलय का टाइम ही नहीं आएगा. We'll live in a युग which tends towards infinity. इसलिए उसका नाम अनंत युग है. And as you can see on the other hand, the core purpose of the whole artwork was to show a transformation of a bad energy into a good energy, a transformation of a asur getting converted into a dev. That's why we have shown this. Also we have used geometrical forms, or we were told to use the geometrism as a sign. मस्त सांगितलं त्यांनी. आणि पुढे आहे आता सोल स्टोर. तुम्ही कोणत्या बाजूला आहात? विच साईड ऑन यू? डीसे फॅन्स कमेंट करा. पुढे आहे कॉल करा तुमच्या कॅरेक्टर्सला जो तुम्हाला आवडतो. पुढे हत्ती आहे, एक मोठा हत्ती आहे, सुतेने बनवलेला आहे. इथे लिहिलं मस्त काम केलेलं आहे. डिटेल्स खूप मस्त आहे त्याच्यावर. त्याच्या पुढे आहे Wheels of Change. मस्त सगळे मोस्टली सगळे स्टेजेस ठेवलेले आहेत त्या बॉक्समध्ये. आणि त्याच्यामध्ये ही क्रिएटिव्हिटी केली आहे. पुढे आहे मिल्टनचे बॉटल्स. पुढे हार्ट आहे, हार्ट ऑफ मुंबई. आणि ह्याच्यामध्ये आहेत ना खूप छोटे म्हणजे जे मुंबईचे काही मिनिचर्स केलेले आहेत. मुंबईमध्ये जे फिरण्यासारखे स्थान आहेत त्यांचे, जसं की हा पॅगोडा आहे, छत्रपती शिवराय, त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया आणि बरेच काही आहे.
द हार्ट ऑफ मुंबई. त्याच्या पुढे आहे अश्वहित. मस्त आहे, स्पेशली तो मधलावाला ब्ल्यू स्टोनमध्ये आहे ना थोडा तो. मस्त काम केलं आहे. एक 360 दाखवतो तुम्हाला त्याचा. हे बघा मागेही आहे. पर्स जॉमेट्री पझल. त्याच्यानंतर पुढे आहे काली पिली टॅक्सी. त्याच्या पुढे आहे तो जॉमेट्री बॉक्स, जॉमेट्री सेट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मुंबई सिटी ऑफ फिल्म. हे सगळं झालं तर पुढे काही स्टोर्स पण आहेत, स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या राज्यांची, जसं की राजस्थान आहे, तमिळनाडू, मणिपूर, दिल्ली, हरियाणा, असे बरेच स्टॉल्स आहेत. आणि खूप सुंदर तिथे फ्रेम्स आहेत, काही ते चादर आहेत, म्हणजे जे जे त्या त्या राज्याचे हे फेमस गोष्टी आहेत तशा. वेस्ट बेंगॉल, स्वदेशी कला दिल्ली. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र, इथे कपडे आहेत, हँडक्राफ्ट ज्वेलरीज महाराष्ट्र, इथे ज्वेलरीज आहेत. त्याच्यानंतर बेंगॉल, पुढे मोगूचं दुकान आहे, इथे तुम्ही पिऊ शकतात किंवा खाऊ शकता, कारण मोगू दोन्ही आहेत, खायचं म्हणून. वेस्ट बेंगॉल अगेन, तेही कपडे आहेत. महाराष्ट्र, इथे 3D प्रिंट होतं, 3D प्रिंटर आहे. मिल्टन, इथे मिल्टनचे बॉटल्स भेटू शकतात तुम्हाला. इथे चप्पल, त्याच्यानंतर राजस्थानमधले कुर्ती आणि कर्नाटक. इथे गणपती खूप मस्त आहे हा. अगेन कर्नाटक, राजस्थान फॉर क्रॉकरीज. त्याच्यानंतर बिहार, कपडे. इथे दिल्लीचं अजून एक काहीतरी आहे, पण ते चालू झालं. सोसायटीची चहा. ओडिसाचे पेंटिंग्स बेस्ट असतात. अगेन दिल्ली. आणि संपले. आता आपण त्या साईडचे बघूया, कारण या साईडलाही काही स्टॉल्स आहेत. गुजरात आहे, राजस्थान आहे. गुजरातला मोस्टली कपड्यांचं हे ठेवलेलं आहे. राजस्थान कमल हँड प्रिंटर्स. वेस्ट बेंगॉल, पुढे काश्मीरी शॉल्स पण आहेत.
चांगले असतं, कारण काश्मीरला शॉल्स चांगले भेटतात. मला आठवत आहे मी काश्मीरला गेलेलो, ते खूप मस्त शॉल्स होते त्या लोकांकडे. त्याच्यानंतर पुढे पंजाबचे हे आहेत, चप्पल्स आहेत. अजून मणिपूर आहे, मणिपूर आणि बिहार. त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश, राजस्थान. आणि असं होतं हे सगळं ओव्हरऑल. काय बघा, अजून एक पुढे पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आतमध्ये हे बघा, इथे अजून ते पेंटिंग चालू आहे ह्यांची अजून. नंतर दाखवतो अगर झाली तोपर्यंत. तर हा काहीतरी टाईम झोन आहे वाटतं, लिहिलं नाही आहे ह्यांनी. पुढे आतमध्ये येऊया, आतमध्ये जाऊया. याच्या आतमध्ये अजून काही स्टॉल्स आहेत, तुम्हाला अगर काही खरेदी करायची असेल तर बघूया. द काळा घोडा, थ्रेड्स ऑफ टाईम, इथं दोऱ्यांनी केलेले नाही बघा. ते हे सगळं आहे स्टॉल्स आतमध्ये. आणि हा काळा घोडा. तर चला आपण एक्झिट करूया. कसे वाटले तुम्हाला ही व्हिडिओ, ही कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.